तुम्हाला आणखीन काही या ठिकाणी शेवटचं आपल्या इथं गणित बघायचं आहे. खूपच अवघड एक्झाम्पल्सकडे आपण येतोय, जे सॉल्व्ड एक्झाम्पल आहे. पेज नंबर 76, सॉल्व्ड एक्झाम्पल नंबर 4. थोडंसं बेसिक याच्यामध्ये आपल्याला घ्यावं लागेल असं मला वाटतं. लक्षात घ्या, बेसिक घ्यावं लागेल. बघूया कसं करता येईल याच्यामध्ये बेसिकसाठी. बघा सर, काही 9th स्टँडर्डमध्ये आपल्याला शिकवलंय की हे सर्कल आहे, राईट. हे जे सर्कल आहे, ह्या सर्कल भोवती जर आपण असा दोरा गुंडाळला आणि तो जर असा ताठ केला आणि जर तो मोजला तर त्याला आपण सर्कम्फरन्स म्हणतो. त्याला काय म्हणतो? सर्कम्फरन्स, परिघ असं म्हणतो याला आपण. काय म्हणतो बघा सर? सर्कम्फरन्स असं म्हणतो त्याला आपण. सर्कम्फरन्स किंवा परिघ. आणि हे परिघ काढायचं एक सूत्र आहे 2πr. परिघ म्हणजे सर्कम्फरन्स काढण्याचं सूत्र आहे. पण आपल्याला फुल सर्कल नको आहे, लक्षात घ्या. सगळे आपल्याला हाफ सर्कल्स पाहिजे. कसे पाहिजे बघा सर? हाफ सर्कल्स. मग हाफ सर्कल म्हणजे लक्षात, सेंटर जर गेला हा हाफ सर्कल आला, लक्षात घ्या. आणि हाफ सर्कलचं हे हाफ सर्कल आहे. मग ह्याचा सर्कम्फरन्स काढायचा असेल तर ह्याच्या निम्मा येणार हाफ सर्कम्फरन्स. म्हणजे लक्षात घ्या, ह्याचा जर हाफ काढायचा असेल म्हणजे सर्कम्फरन्स ऑफ हाफ सर्कल जर काढायचं असेल, बघा सर मी इथं लिहितो, सर्कम्फरन्स ऑफ हाफ सर्कल, circumference of half circle is equal to 1/2 into 2πr. ह्याच्या निम्म. सर्कम्फरन्स 2πr आहे आणि हाफ सर्कलचं सर्कम्फरन्स त्याच्या निम्म 1/2 into 2πr. हे 2 ला 2 कॅन्सल होईल. therefore सर्कम्फरन्स ऑफ हाफ सर्कल किती येईल बघा सर? πr असं येईल सर. किती येईल बघा सर? πr असं येईल. हा एक अत्यंत महत्वाचा ह्याच्यामधल्या ह्या गणितामधला एक शिकवण्याचा भाग आहे असं मला वाटतं. Circumference of half circle is πr. Circumference of circle is 2πr and circumference of half circle is πr. बघा असं आपल्याला समजतंय का? आणि एकदा वाटल्यास आपण लक्षात घेऊया. बघा, काही थोडंसं 9वी मधला हा थोडासा भाग मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आपल्याला समजतंय का? हे आपण लक्षात ठेवूया. circumference of circle is equal to 2πr आणि circumference of half circle is equal to 1/2 into 2πr. मग ह्याचं निम्म केलं सर, याच्या निम्म 2 ला 2 कॅन्सल. therefore आन्सर इज πr. सो आन्सर इज काय सांगा सर? πr. या काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला लागतील. आता थोडंसं आपण गणितामध्ये जाऊया. काय ह्यांनी सांगितलं आपण बघूया. टेक पॉइंट ए ऑन अ लाईन. बघा सर येते का? एक्झाम बघूया आपण. एक लाईन घ्या. एक लाईन घेतली. या लाईनवरती ए पॉइंट घ्या. हा ए पॉइंट घेतला सर. अँड ड्रॉ अ हाफ सर्कल P1. एक हाफ सर्कल काढले, रेडियस 0.5. एक सम रेडियस घ्या 0.5. ही लक्षात घ्या. रेडियस घेऊन एक हाफ सर्कल असं आपण काढलंय बघा, असं हाफ सर्कल. आणि ही जी काही रेडियस आहे ही रेडियस 0.5 आहे. ही 0.5 ही रेडियस आहे ए. आणि त्यांनी सांगितलंय की विथ ए ॲज सेंटर इट इंटरसेक्ट्स गिवन लाईन इन पॉइंट बी. आणि हे जे सर्कल आहे ते बी मध्ये इंटरसेक्ट करतंय असं म्हणतात. ते लक्षात घ्या, बी मध्ये इंटरसेक्ट करत. ठीक आहे. पुढे काय म्हणले? नाव टेकिंग बी ॲज सेंटर. आता बी हे सेंटर घ्या आणि काय म्हटलंय? ड्रॉ अ हाफ सर्कल P2 ऑफ रेडियस 1 सेंटीमीटर. ऑफ रेडियस 1 सेंटीमीटर विच इज ऑन द अदर साइड. मग बी हे लक्षात घ्या, इथे घ्या बी. आणि अदर साइडला 1 सेंटीमीटरचं या ठिकाणी हाफ सर्कल काढा. मग हे जे आहे हे 1 सेंटीमीटरचं आहे, लक्षात घ्या. हे 0.5 इथून इथंपर्यंत जर म्हणलात तर हे 1 सेंटीमीटर आहे. हे 0.5 हे 0.5 1 सेंटीमीटर. मग बी जर इथं बी वरती तुम्ही ठेवलात आणि तर हे असं येईल बघा सर, असं खाली हे 1 सेंटीमीटरचं हाफ सर्कल. बघा हे 1 सेंटीमीटर, हे 1 सेंटीमीटर,
हे अगेन बघा सर, लक्षात आहे का, हे 1 सेंटीमीटर, हे अगेन 1 सेंटीमीटर. समजते का बघा सर, 1 सेंटीमीटरचा हाफ सर्कल काढला आपण, लक्षात घ्या. पुढं ते असं म्हणतात, लक्षात घ्या, हे झालं, हे हाफ सर्कल जे आहे त्याला आपण P1 म्हणतोय. हे जे हाफ सर्कल आहे ह्याला आपण P1 म्हणतोय. हे खालचं जे हाफ सर्कल आहे ते P2 आहे. हे P1 हे P2 आहे. पुढे काय म्हटले बघा सर, नाव टेकिंग A ॲज सेंटर, पुन्हा A हे सेंटर घ्या त्यांनी सांगितलंय, अँड ड्रॉ अ हाफ सर्कल P3 ऑफ रेडियस 1.5 सेंटीमीटर. मग आता लक्षात घ्या, A सर्कल घ्या, इथं A सेंटर घ्या, बघा A हे सेंटर घ्या, बरोबर, आणि हिथून 1.5 म्हणजे हे 1 सेंटीमीटर आहे, हे 0.5 आहे, 1.5 सेंटीमीटरचं सर्कल काढायचं इथून सुरू होणार सर हे, आणि हिथून जेवढं हे आहे तेवढंच इथं येणार, इथं ते सर्कल एंड होईल. बघूया सर, हे सर्कल इथं आलं, बघा सर आलं काय, अशी स्पायरल व्ह्यू आला सर. हा किती आला, 1.5, हा इथून इथंपर्यंत आलं, हे जे आलं हे 1.5 सेंटीमीटर, आणि अगेन इथून इथंपर्यंत हा किती आला, 1.5 सेंटीमीटर. बघा सर, आणि ह्याला त्यांनी काय म्हटले बघा सर, P3. ह्याला त्यांनी काय म्हटले बघा सर, P3. समजते का बघा सर, आकृती फिगर समजते का? 1 पॉइंट. आता वी गेट अ स्पायरल शेप फिगर. ही स्पायरल शेपची अशी फिगर यायला लागली सर आपल्याकडे, स्पायरल शेप फिगर अशी यायला लागली आपल्याकडे. फाइंड द लेंथ ऑफ द फिगर फॉलोड बाय 13 सच हाफ सर्कल्स. हे पहिलं हाफ सर्कल आहे P1, दुसरं हाफ सर्कल P2, तिसरं हाफ सर्कल P3, असे 13 येणार बघा सर. किती येणार बघा सर, 13 हाफ सर्कल्स येणार. बघूयात आपल्याला काय समजतंय का. हे पहिलं P1 बघा सर, P1, P2, P3 अप डॉट 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 P13 असे हाफ सर्कल्स येतील, लक्षात घ्या सर. आता त्याची सांगितली टोटल लेंथ काढायची आहे. फाइंड द लेंथ ऑफ द फिगर. P1 ची लेंथ काय येणार आहे, तर सर्कम्फरन्स ऑफ हाफ सर्कल. सर्कम्फरन्स ऑफ हाफ सर्कल म्हणजे पाय आर. P1 म्हणजे लक्षात घ्या पाय आर, P1 म्हणजे पाय आर, आणि आर किती आहे 0.5 पाय आर. म्हणजे इथं आलं, इथं जी व्हॅल्यू आहे लक्षात घ्या, ही येणार आहे पाय R1, पाय R2, पाय R3 अँड सो ऑन पाय R13 अशी होणार. मग इथं हे झालं P1 मीन्स लेंथ ऑफ दॅट हाफ सर्कल, दॅट सर्कम्फरन्स. सर्कम्फरन्स ऑफ हाफ सर्कल पाय आर. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ R1? 0.5. R1 ची व्हॅल्यू 0.5 आहे, म्हणजे 0.5 पाय, 0.5 पाय R1 मीन्स 0.5. R2 किती आहे बघा सर, R2 दुसऱ्या सर्कलचं 1 सेंटीमीटर आहे, त्यामुळे लक्षात घ्या या 1 पाय. तिसऱ्याची रेडियस किती आहे 1.5 पाय. Therefore, this is 1.5 R3, 1.5 पाय. असं करत ते आपण गेलो, लक्षात घ्या सर. आणि मग ह्याला आपण आपल्या भाषेमध्ये असं म्हणू शकतो, आपल्या ह्याला T1, हे T2, हे T3, आणि हे लक्षात घ्या लास्टला T13. आणि आपल्याला टोटल लेंथ काढायची आहे. फाइंड द लेंथ. लेंथ मीन्स व्हॉट, टोटल लेंथ. ही लेंथ काढायची आहे, म्हणजे टोटल लेंथ काढायची आहे, ही टोटल लेंथ. आणि टोटल लेंथ म्हणजे काय सांगा सर, S13. काय काढायचे बघा सर आपल्याला, S13. ह्या सगळ्या लेंथची बेरीज, P1, P2, P3 सगळ्याची बेरीज करायची आहे. या सगळ्याची S13 आपल्याला काढावी लागेल. म्हणजे जर बघितलं आपण इथं, तर ह्याला A जर आपण म्हटलं तर D किती येणार बघा सर, D इज इक्वल टू T2 मायनस T1. T2 किती आहे बघा सर 1 पाय, आणि T1 किती आहे 0.5 पाय. मग 1 पाय मधून अर्धा पाय गेला, म्हणजे अर्धा पाय शिल्लक राहिला. D इज इक्वल टू 0.5 पाय. आता सर आपल्याला फक्त फॉर्म्युला वापरायचा आहे. काय काम संपलंय आपलं. कसं करणार बघा सर, आपल्याला SN चा फॉर्म्युला वापरायचा.
Sn is equal to n upon 2 into bracket 2a plus n minus 1 into d. भरा सर व्हॅल्यू, संपलं काम. किती आहे n किती आहे 13 आहेत, असे 13 हाफ सर्कल्स आहेत. S13 is equal to 13 upon 2. What is the value of A? A is nothing but 0.5 pi. With 2 into 0.5 pi. This is the value of A. A is nothing but 0.5 pi. Plus n minus 1. What is the value of n? N is 13. 13 minus 1. What is the value of D? D is nothing but 0.5 pi. 0.5 pi. बघा येते का सर? आता काय काय झालं बघा. नाउ 13 upon 2. हे 0.5 कॉमन काढता येईल सर, मला असं वाटतं. हे 0.5 पाय आणि हे 0.5 पाय कॉमन काढता येईल सर. हे 0.5 पाय कॉमन काढले, इंटू शिल्लक राहिले 2 प्लस 13 मायनस 1 इज 12, दॅट इज 14. म्हणजे बघा काय शिल्लक राहिलं. इट इज इक्वल टू 13 upon 2 into 0.5 pi into 14. 2 1s are 2, 2 7s are 14. बघा बरं, आता हे इथं कॅल्क्युलेशन केलं की आपलं उत्तर आलं. एक्झाम्पल आपलं ऑलमोस्ट संपत आलेलं आहे. बघा लास्ट वन. इट इज इक्वल टू 13 into 7, हा 7 into 0.5 pi. 0.5 pi. पायची व्हॅल्यू किती आहे सर दिले त्याने 22 upon 7. 22 upon 7 दिलेली आहे. 13 into 7 into 0.5 22 upon 7. 7 ला 7 कॅन्सल. आता हे जरा मल्टिप्लिकेशन करूया सर. हे 0.5 आहे बघा सर. 0.5 आहे. 13 into 22 बघा. 13 into 22 किंवा 22 into 13 करूया सर, ते अधिक सोपं जाईल, पटकन होईल. 22 into 13. 13 2s are 26. 6 इथं आले, 2 वरती 13 2s are 26. 26 plus 2 is 28. 286. 286 ला पुन्हा 5 नी मल्टिप्लाय करा. अजून 5 शिल्लक आहे. इंटू 5. 5 6 जा 30. 3 शिल्लक. 5 8 जा 40. 40 plus 3 is 43. 4 शिल्लक. 5 2 जा 10. 10 plus 4 is 14. 1430. What is the value? 1430. आणि ह्या ठिकाणी लक्षात घ्या 1430. पण हे पॉइंट एक घर सोडायचं आहे आणि पॉइंट द्यायचा आहे. हे सोडलं, एक डिजिट सोडून पॉइंट दिला 143. सो आन्सर इज 143 सेंटीमीटर. 143 सेंटीमीटर. ही जी लेंथ आहे P1 ची लेंथ, P2 ची लेंथ, P3 ची लेंथ, अशी सगळी जी लेंथ आहे टोटल लेंथ 143 सेंटीमीटर अशा प्रकारची स्ट्रेंथ आहे. लक्षात घ्या. आपलं गणित कळलेलं असेल असं मला वाटतंय. व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. फक्त आकृती काढता यायला पाहिजे. हां, असं थोडंसं अवघड गणित वाटतंय, पण एक दोनदा प्रॅक्टिस केली की ते येऊन जाईल असं मला वाटतं. ओके, तर ह्या पद्धतीनं आज आपल्याला होमवर्क्स काय द्यायचे आहेत. उद्याला आपण ह्या होमवर्कमधलं काही येणार नसेल तर आपण बघणार आहोत काही अवघड एक्झाम्पल्स 1-2, आणि त्याच्यानंतर आपण बघणार आहोत लक्षात घ्या प्रॉब्लेम सेट्समधली गणितं, आणि मग हे आपलं प्रकरण संपेल. थँक्यू.